की या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्वराज्य होतं आणि निश्चित ते स्वराज्य, त्याच्यामध्ये कुठेही मला शेतकऱ्यांना आत्महत्या केलेली पाहायला भेटत नाही, कुणावरती अन्याय झालेला पाहायला भेटत नाही. अन्याय झालाच तर लागलीच त्याच्यावर उपाययोजना आणि त्याला शिक्षा सुद्धा दिली जाते. हा विश्वास इथल्या सर्वसामान्य बांधावरती काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराच्या शब्दातून आपल्यापर्यंत येतो की खबरदार, जर टाच मारून जाल पुढे तर चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. ते नेमकं दिलं कोणी? हे त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं कोणी? तर ते त्याचं उत्तर बाळासाहेब जिजाऊंचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या हृदयामध्ये स्वराज्य व्हावं असे शहाजी महाराज अशा पद्धतीचं येतं. शहाजी शरीफजी पर्यंत जातं. म्हणजे इथं कुठल्याही धर्माचा आणि जातीचा द्वेष किंवा त्याला बाजूला केलेलं सुद्धा पाहायला भेटत नाही. एक सर्व धर्म समभावाची जाणीव आणि त्याचं विद्यापीठ म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं जातं. या वाद्या या गोष्टी सांगत आपण या दृष्टिकोनातून होतो की अण्णाभाऊ साठे यांनी हे सर्व पोहोचवण्याचं काम केलं. माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं, रयत सुखी होती आणि त्याच रयतेसाठी काम करण्याचं संविधान मी लिहितोय. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रव्यवहाराच्या बाबतीत जर बारकाईने आपण अभ्यास केला तर पहिल्यांदा जय शिवराय लिहून त्यांनी पत्रव्यवहार केलेला आपल्याला पाहायला मिळतात. सांगायचा मुद्दा हा आहे, हे स्वराज्य परत अस्तित्वात यावं आणि जगाचं संविधान अभ्यासून अत्यंत सुबक आणि अत्यंत छान देखणी अशी राज्यघटना निर्माण करण्याचं काम केलं, लोकशाही टिकवण्याचं काम केलं. अमेरिकेची अध्यक्ष लोकशाही असेल किंवा आपल्या देशातील संसदीय शासन व्यवस्था असेल, आजही जगाच्या तुलनेमध्ये भारतीय व्यवस्था लोकशाही नावाची जी काही संसदीय व्यवस्था आपण स्वीकारली ती आजही ताट मानेने समोर उभी असलेली आपल्याला पाहायला मिळते. ही रुज, ही बीज, ही कुठं आहे आणि हे कुठून नेमकं येतं याचा शोध आज तुम्ही आम्ही घेणं अत्यंत गरजेचं वाटायला लागतं. आणि म्हणून अशा पद्धतीनं आता म्हटलं जातं की महाराष्ट्र हा संतांचा महाराष्ट्र आहे. संत ज्ञानेश्वरांच्या पायापासून ते अगदी संत तुकोबाकडे झाले आणि त्याच्यावर पताका लावण्याचं संत गाडगेबाबांनी काम केलं. लाखो रुपयाच्या धर्मशाळा बांधल्या, पण स्वतःचा पेराव, फाटकी वस्त्र आणि तुटलेली चप्पल आणि एक हातामधला झाडू हीच आयुष्याचं जगणं झालं. प्रत्यक्ष त्यांच्याविषयी बोलणं आणि स्वतः ते जगणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. मी तुमच्या समोर बोलतो आहे, विचार सांगतो आहे, निश्चित रूपाने अतिशय सोपं काम आहे. तुम्हीही करू शकता, मीही करू शकतो, कोणीही करू शकतं, परंतु प्रत्यक्ष कार्य कर्तृत्व करणं हे सगळ्यात कठीण काम आहे. आणि म्हणून म्हटलं जातं की 100 विचारापेक्षा अवघे 5 विचार, म्हणजे 100 विचारापेक्षा अवघे 5 आचरणाची कामं आपल्याला कठीण वाटायला लागतात. तुम्हाला सांगणं सोपं आहे, परंतु ते प्रत्यक्ष आचरणात आणणं अवघड आहे. प्रत्यक्ष आचरणात आणणाऱ्या माणसाविषयी आपण बोलतोय. आणि आजच्या दिवसाच्या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं की हे कुठंतरी 4 आचरणाच्या गोष्टी आमच्या जगण्यामध्ये स्पर्श करण्यात आल्या. निश्चित रूपाने ते आमच्या जवळ आम्हाला घेता आल्या तर खऱ्या अर्थानं ती खूप मोठी शिवजयंती साजरी झाली असं आम्हाला आपल्या मनाला समाधान वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्या दृष्टिकोनातून अवघे विश्वची माझे घर ही संकल्पना माऊलींनी मांडली. युनो नावाच्या सभागृहामध्ये ज्यावेळेस आपण जागतिक दर्जाच्या चर्चा केल्या जातात त्यावेळी युनोच्या आतमध्ये प्रवेश करताना समोरच्या भिंतीवरती संत ज्ञानेश्वरांचं पसायदान आपल्याला दिसतं. कारण जगाचं कल्याण व्हावं ही माफक अपेक्षा त्याच्यामधून आम्हाला लक्षात येते. अवघे विश्वची माझी घर अशी मती जायाची स्तर ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. आणि मग तिथपासून पुढचा प्रवास जर आपण पाहिला तर संत नामदेवांचे विचार एक गुरु ग्रंथ साहिब नाव